नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार नजरेस आला आहे. तब्बल 3 लेकराची आई एका 11वीतील मुलासोबत पडून गेली. कशी घडली घटना आपण थोडक्यात जाणून घेऊया. ही महिला रोज नागपूरमध्ये असलेल्या आपल्या घराशेजारील मंदिरात प्रार्थना करायला जायची आणि तिथेच तो मुलगाही त्याच्या आजारी बहिणीसाठी प्रार्थना करायला जायचा. एकदा त्या मुलाच्या वडिलाचं आणि त्या महिलेचं असंच त्यांच्या मुलीच्या आजारापणाबद्दल बोलणे झाले होते. त्यानंतर या मुलाची आणि त्या महिलेची सतत त्या मंदिरात भेट होत असायची. अगोदर त्यांची मैत्री झाली आणि मग नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. ते एका वर्षामध्ये 2 वेळेस पडून गेले. एकदा त्यांना सुखरूप घरी आणले. त्या मुलाला आणि त्या महिलेला तसे समजूनही सांगितले, पण ते परत 2 डिसेंबरला पडून गेले. विशेष म्हटले तर त्या महिलेचा मुलगा त्या पडून गेलेल्या मुलापेक्षा फक्त 4 वर्षांनी लहान आहे. मुलाच्या वडिलाने मुलगा गायब असल्याची पोलीस केस केल्यानंतर पोलिसांचा शोध सुरू झाला. मुलाने तो सुखरूप असल्याची माहिती त्याच्या घरी त्याच्या ताईला मोबाईल चॅटिंगवर दिली होती. त्यानुसार पोलिसांनी त्यांना मध्य प्रदेशमधील बालाघाटमध्ये पकडले. पण बालाघाटमध्ये त्या महिलेने तिचे सोने विकून काही घरातील फर्निचर घेतले आणि ते दोघे एका कॅटरेसवर काम करत होते. ती महिला किचनमध्ये काम करत होती तर तो मुलगा कॅटरेस बॉय म्हणून काम करत होता. आता नागपूरमध्ये त्या महिलेवर गुन्हा दाखल केला गेला आहे. मित्रांनो, तुम्हाला यावर काय वाटते? तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि तुम्ही आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.